जेव्हा आपण हैदराबाद हे नाव ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर सर्वात आधी काय येतं? मसालेदार हैदराबादी बिर्याणी, जगातील सर्वात मोठी रामोजी फिल्म सिटी, चार मिनार, गोलकोंडासारखा भला मोठा ऐतिहासिक किल्ला. आपण सगळेच हैदराबादला या गोष्टींसाठी ओळखतो, पण या आधुनिक शहराच्या हृदयात एक अशी सांस्कृतिक ऊर्जा धडधडते ज्याबद्दल तेलंगणाच्या बाहेर खूप कमी लोकांना माहिती आहे. ती ऊर्जा म्हणजेच तेलंगणाचा प्राण असणारा बोनालू उत्सव. आज मी खास गोलकोंडा किल्ल्यावर आले आहे हा उत्सव स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवण्यासाठी. पण हा सोहळा पाहण्याआधी चला आधी समजून घेऊया बोनालू बोनालू कितना दिन का होता है, मतलब कितने दिन चलेगा ये? महीना चलता था. अच्छा, आज पहला दिन है ना? 16 तारीख स्टार्ट हो गया. ओके. पहले स्टार्ट होता है ये गोलकोंडा में होता है. हाँ हाँ हाँ. पहले स्टार्ट होता है. हाँ हाँ बाद में इसका बाद पूरा सिटी में होता है. करेक्ट. लास्ट 15 तारीख तक, नेक्स्ट महीने 15 तारीख तक है, 15-16 तारीख तक है. अच्छा. महिला पहाटेपासूनच या उत्सवाची तयारी करतात. नवीन मातीच्या मडक्यात भात, गोड, दूध आणि दही शिजवून एक गोड नैवेद्य तयार केला जातो. या मडक्याला हळद कुंकवाने सजवून त्यावर कडुनिंबाचा पाला आणि दिवा ठेवला जातो. बोनम असं यालाच. महिला हा बोनम डोक्यावर ठेवून मैलोन मैल अनवाणी चालत मंदिराकडे जातात. असं म्हणलं जातं की ज्या महिला हा बोनम वाहतात त्यांच्यात स्वतः महाकालीचा अंश प्रकट होतो. पण या सणाची सुरुवात झाली तरी कशी? यामागे 1834 सालचा एक थरारक इतिहास आहे. त्यावेळी हैदराबादमध्ये भीषण प्लेगची महामारी पसरली होती. हजारो लोक मरत होते. त्याचवेळी हैदराबाद सैन्याची एक लष्करी तुकडी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे तैनात होती. त्यांनी तेथील महाकाली देवीला नवस बोलला, जर शहरातून ही महामारी नष्ट झाली तर आम्ही हैदराबादमध्ये तुझे मंदिर उभारू आणि दरवर्षी तुला कृतज्ञता म्हणून उत्सव साजरा करू. आणि आश्चर्य म्हणजे प्लेगची साथ खरोखरच नष्ट झाली. सैनिकांनी सिकंदराबादमध्ये महाकालीचे मंदिर बांधले आणि बोनालूची परंपरा सुरू झाली. आता प्रश्न हा येतो, हा सण दर रविवारीच का साजरा केला जातो? हा उत्सव आषाढ महिन्यात म्हणजे साधारण जुलै-ऑगस्ट दरम्यान तब्बल महिनाभर चालतो. जुन्या काळात बहुतांश लोक मजूर किंवा कामगार होते ज्यांना रविवारीच सुट्टी असायची. त्यामुळे पूर्ण कुटुंबाला एकत्र येऊन पूजा करता यावी म्हणून हा सण रविवारी साजरा करण्याची पद्धत पडली. याचा पहिला रविवार गोलकोंडा किल्ल्यावरती साजरा होतो. दुसरा रविवार सिकंदराबादच्या उज्जैनी महाकाली मंदिरात, तर तिसरा आणि चौथा रविवार जुन्या शहरातील लाल दरवाजा आणि इतर मंदिरांमध्ये साजरा केला जातो. आणि आता पहा हा माहोल. बोनालूच्या मिरवणुकीत जर सर्वात जास्त गर्दी कशासाठी होत असेल तर ती म्हणजे या पोथुराजला पाहण्यासाठी. पोथराजूला महाकालीचा देवीचा भाऊ मानला जातो. अंगाला पिवळी हळद, कपाळावर मोठा लाल मळवट आणि हातात लाल चापूक घेऊन जेव्हा हा माणूस ढोलाच्या तालावर रौद्र रूपात नाचतो तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो. तो चाबूक हवेत उडवत मिरवणुकीतील महिलांचे म्हणजेच देवीचे वाईट शक्तींपासून रक्षण करतो.
पोताराजूचा हा डान्स आणि महिलांच्या डोक्यावर बोनम घेऊन नाचणे ही या उत्सवाचे मुख्य आकर्षण आहे. गोलकोंडा किल्ल्यावर जमलेली ही अलोट गर्दी पहा. ऐतिहासिक वास्तू आणि धार्मिक श्रद्धा यांचा असा मेळ जगात दुर्मिळच पाहायला मिळतो. एक महाराष्ट्रीयन म्हणून मला आज इथे येऊन हा उत्सव अनुभवताना इतकं अप्रतिम वाटलं की जे मी शब्दात सांगू नाही शकत. आपण एकाच देशात राहतो, पण थोडे किलोमीटर पुढे गेली की भाषा बदलते, संस्कृती बदलते आणि उत्सवाचे रंगसुद्धा बदलतात. हीच आपल्या भारताची खरी ताकद आहे.